शेती म्हणजे काय तर अनेकदा निसर्गासोबतची एक प्रकारची स्पर्धाच असते नाही का? आणि त्यातही जिथे पाण्याची काहीच खात्री नाही तिथे तर प्रत्येक पीक म्हणजे एक मोठी जोखीमच असते. पण विचार करा, याच अनिश्चिततेवर मात करण्यासाठी एक खूप जुनी पण कमालीची स्मार्ट पद्धत आहे. एक अशी पद्धत जी पिकांना एकमेकांची स्पर्धा करायला नाही तर एक टीम म्हणून काम करायला शिकवते. आणि ह्या पद्धतीचं नाव आहे आंतरपीक पद्धत. चला तर मग समजून घेऊया ही पद्धत नक्की काम कशी करते. तर आज आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी शेतीतली सगळ्यात मोठी अडचण कोणती आहे ते बघू. मग त्यावरचा एक जबरदस्त उपाय समजून घेऊ. त्यानंतर पिकांची योग्य जोडी कशी निवडायची, काही यशस्वी जोड्यांची उदाहरणं, आणि शेवटी हे सगळं आपल्या शेतीच्या भविष्यासाठी इतकं महत्त्वाचं का आहे यावरही नजर टाकू. चला तर मग थेट मुळाशी जाऊया. शेतकऱ्यांसमोर उभं राहणारं सगळ्यात मोठं आव्हान काय आहे तिथूनच सुरुवात करूया. म्हणजे बघा, जेव्हा सगळं काही फक्त आणि फक्त पावसावर अवलंबून असतं तेव्हा एकाच पिकावर भरोसा ठेवणं हे म्हणजे खरंच सगळी अंडी एकाच टोपलीत ठेवण्यासारखं आहे, नाही का? थोडं जरी काही कमी जास्त झालं तर वर्षभराची मेहनत, सगळी गुंतवणूक, सगळं काही धोक्यात येतं. आणि हेच आहे कोरडवाहू शेतीचं एक कटू वास्तव. विचार करा, पीक अगदी जोमात आलंय, फुलं लागली आहेत, शेंगा भरायला लागल्यात, आणि नेमकं त्याच वेळी पावसाने दडी मारली. मग काय होणार? सगळं काही संपलं. एकाच पिकावर अवलंबून राहण्याचा हाच तो सगळ्यात मोठा धोका. पण मग यावर उपाय काय आहे? अहो, आहे एक खूपच भारी आणि प्रभावी उपाय आहे, आणि तो म्हणजे आंतरपीक पद्धत. आता हे फक्त एक शेतीचं तंत्र नाही आहे, तर ही आहे पिकांमधली एक स्मार्ट पार्टनरशिप. म्हणजे काय? तर अगदी सोपं आहे. एकाच शेतात एकाच वेळेस आपण 2 किंवा त्यापेक्षा जास्त पिकं लावतो. पण यात खरी गंमत काय माहितीये? ही पिकं एकमेकांशी भांडत नाहीत, त्यांच्यात स्पर्धा नसते. उलट ती एकमेकांना मदत करतात, अगदी एका टीमसारखी सोबत मिळून वाढतात. आणि या पार्टनरशिपचे आर्थिक फायदे ते तर कमालीचे आहेत. म्हणजे असं समजा की पावसाने दगा दिला आणि आपलं मुख्य पीक हातून गेलं, पण घाबरायचं कारण नाही, कारण सोबत लावलेलं जे दुसरं पीक आहे जे कमी पाण्यावर येतं ते तरी हातात येतं. म्हणजे टोटल लॉस होण्याचा धोका खूप कमी होतो. ही एक प्रकारे निसर्गाने दिलेली इन्शुरन्स पॉलिसीज आहे. फक्त पैशाचाच फायदा नाहीये, जमिनीच्या आरोग्याचं काय? तर तिथेही ही पद्धत कमाल करते. काही पिकं, विशेषतः जी कडधान्य असतात ना, ती तर जमिनीसाठी जणू डॉक्टरच आहेत. ती काय करतात तर हवेतला नायट्रोजन शोषून घेतात आणि जमिनीत साठवतात. म्हणजे एक प्रकारे फुकटात नैसर्गिक खत तयार होतं. यामुळे काय होतं, जमिनीचा कस वाढतो आणि आपला खतावरचा खर्चही वाचतो. म्हणजे दुहेरी फायदा. ठीक आहे, मग आता हे तर कळलं की आंतरपीक पद्धत का फायद्याची आहे, पण ती करायची कशी? कारण यात सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर ते म्हणजे पिकांची योग्य जोडी निवडणं. हेच यामागचं खरं सिक्रेट आहे. तर या पार्टनरशिपचा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम काय? स्पर्धक नकोत, सोबती हवेत. म्हणजे कसं? तर एक पीक असं निवडा जे उंच वाढतं, तर दुसरं जमिनीवर पसरणारं. म्हणजे उंच वाढणारं पीक सूर्यप्रकाश घेईल आणि पसरणारं पीक तणाला वाढायला जागाच देणार नाही. एक पीक लवकर कापणीला येईल तर दुसरं निवांत वाढेल. यामुळे होतं काय? पाणी, सूर्यप्रकाश किंवा जमिनीतील अन्नद्रव्यांसाठी त्यांच्यात अजिबात भांडण होत नाही. आणि ही सिस्टम किती हुशारीने काम करते हे बघा. ज्या पिकाला सोटमूळ असतं, म्हणजे खोलवर जाणारं मूळ, जसं की तूर, ते जमिनीच्या खालच्या थरातून पाणी आणि अन्न उचलतं. आणि दुसरं पीक ज्याला तंतुमूळ आहे, म्हणजे ज्याची मुळं वरच्यावर पसरतात, जसं की ज्वारी, ते वरच्या थरातून आपलं काम करतं. म्हणजे बघा, जागेसाठी काहीच भांडण नाही. उलट जमिनीच्या प्रत्येक कणाचा, पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर होतो. काहीच वाया जात नाही. आता अजून एक स्मार्ट मूव्ह, पिकांचे शत्रू वेगवेगळे असले पाहिजेत. विचार करा, जर आपण अशी 2 पिकं एकत्र लावली ज्यांना एकच कीड आवडते, तर आपण त्या किडीसाठी एक मोठी मेजवानीच आयोजित करतोय. मग ती कीड तर खुशच होणार ना? त्याऐवजी अशी जोडी निवडा की ज्यांचे शत्रू वेगवेगळे आहेत. म्हणजे एका पिकावरची कीड दुसऱ्या पिकाकडे ढुंकूनही बघणार नाही. चला, आता थेअरी खूप झाली. आता प्रत्यक्ष फील्डवर जाऊया आणि बघूया काही यशस्वी जोड्या. म्हणजे हे नियम प्रत्यक्षात कसे काम करतात ते आपल्याला नीट कळेल. तर ह्या आहेत काही सुपरहिट जोड्या. इथे बघा, सोयाबीनसोबत तुरीची शिफारस केली आहे आणि पुढे ओळींचं प्रमाण दिलंय. म्हणजे काय? तर सोयाबीनच्या 4 ओळी झाल्या की मग तुरीच्या 2 ओळी लावायच्या. या प्रमाणामुळे काय होतं? दोन्ही पिकांना वाढायला मस्त जागा मिळते, हवा आणि सूर्यप्रकाश मिळतो. याच प्रकारे कापूस आणि मूग, बाजरी आणि तूर अशा वेगवेगळ्या जमिनीनुसार वेगवेगळ्या जोड्या ठरलेल्या आहेत. परफेक्ट जोडी आणि परफेक्ट प्रमाण, हेच आहे यशाचं गणित. आणि हे काही फक्त शेतकऱ्यांच्या अनुभवातून आलेलं शहाणपण नाहीये. आता तर कृषी विद्यापीठं आणि सरकारसुद्धा याच गोष्टीला दुजोरा देत आहेत. त्यांच्या अधिकृत मार्गदर्शक सूचना काय सांगतात? तर कापसामध्ये मूग किंवा उडदासारखी पिकं नक्की घ्या. फायदा दुहेरी. एक तर जमिनीची सुपीकता वाढते आणि दुसरं म्हणजे कापूस हातात यायच्या आधीच एक बोनस उत्पन्न मिळून जातं. तर आता आपण या सगळ्या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत.
आणि एक गोष्ट आतापर्यंत स्पष्ट झाली असेल की आंतरपीक पद्धत ही फक्त एक जुनी पद्धत नाहीये, उलट ती आपल्या शेतीचं भविष्य आहे. एक असं भविष्य जे शाश्वत आहे आणि बदलत्या हवामानाला तोंड देऊ शकतं. हे वाक्य ऐका, यात या पद्धतीची खरी ताकद दडलेली आहे. हा बदल फक्त एका शेतापुरता किंवा एका शेतकऱ्यापुरता मर्यादित राहून चालणार नाही. विचार करा, जेव्हा अख्खं गाव एकत्र येऊन ही पद्धत वापरायला लागतं तेव्हा काय होतं? गावातली पाण्याची पातळी वाढते, जमिनीची धूप थांबते आणि सगळे मिळून बाजारात चांगला भाव मिळवू शकतात. यातूनच तर संपूर्ण गावाच्या अर्थव्यवस्थेला एक नवी ताकद मिळते. तर जाता जाता एक प्रश्न सोडून जातो. प्रत्येकाच्या शेताची गोष्ट वेगळी असते नाही का? तिथली जमीन वेगळी, पाणी वेगळं, हवामान वेगळं. तर या सगळ्याचा विचार करून आपल्या शेतात अशी कोणती स्मार्ट पार्टनरशिप, कोणती हुशार जोडी तयार करता येईल? एक अशी जोडी जी फक्त यावर्षीचं उत्पन्नच नाही तर येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी जमिनीचं आरोग्य आणि आर्थिक स्थिरता टिकवून ठेवेल. नक्की विचार करा.